लाली बघा लाली कशी उड्या मारते ए गाया नव का तुला हाय लो बघू हो चिक्या वाचला आता चिक्या सोसायला लाली लालीची आई लक्ष्मी लाली बघा हो का लाली आला का लाली गेली हो लाली हो लाली लालीला काय करू काय नको झाले काय म्हणलास त्याला टाप टाकला पाहिजे की आज आबाळ आली आज शेट टाप टाकायचं म्हणजे टेन्शनच आहे काही झाले होत ये घालू ओ शेट तुम्ही ना केला थेट कसं आहे बाळा हे जरा उड्या मारते बरं का रात्री उड्या मारत रात्री कसं काय लावायला कोणाला तरी बघ बापरे ना भद्रा शेट लागते भद्रा तिथं जरा जागा करे येड मारते ना त्या ह्याला सगळं तारण कुठं साहेबासनी काढले बाहेर तेव्हा तो कुठं चिटकून ना बाहेर त्याला मोठा पायाला अडकतो नको त्याच्या इकडे जाऊ दे डांबाकडे भोंगा वाजला हा असं 8 वाजले काही भातराला बांधला इथं आता बाबरे शेठ इथं आणि रायबा शेठ मध्ये हे बघा लाली बाय लात मारशील तिला सवय जवळ येते उडी मारते लात मारते साहेबांना आज बाहेर काढले कारण की आज इथून काढायचं आतलं ह्याची जागा स्वच्छ करतो जरा मस्तपैकी बाहेर शेड घ्यायला लागली ती बाबऱ्याला बाहेर आम्ही जरा आता बाजूला जातो आमच्या ओरावी दिली बाबा थांब जरा चलो इधर चलो रायबा शेठची आई या शेठ उद्या फेरायचं शेठचं हा चिक्क्याला मारा गेलं ना काही ओके राय बघते हा टोकले जाईल मागली उपासलेली रायबन ब्रह्मास्त्र घेऊया ना तिला का उकराय बघते याला उकराय कुठं तर न्यायला पाहिजे त्या मातीत नाही काय जरा उकराय शिंगार घेतला अडकून जरा ढिला ठेवा पाहिजे तसं पाहिजे तेव्हा की शिंगार अडकले आता निघा ना
आहे जरा जरा 1 फूटवर ढिला कर की तुला नाही काय करत माझ्या जागा येते ज्या आईचं हा ते बाबा निघा काय जरा माती डोकरा हो इकडे खाली दोन्ही जावं लागेल जरा उकरू दे की जरा मस्ती करू दे आणखी हो हो लागून गेल रे मेकल थांब 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 बाबरे थांब रे थांब कर मस्ती किती करायची तेवढी कर खाली गेलो इथं नेतो इथं मोकळं राहणार जरा बूट घालतो बाबा व्यवस्थित थांब इसने टाकतोस का बाबा हो फ्रेश होऊ दे जरा हा चलो भाज्या पण करणार बरं का खाली नेतो काय जमणार भाज्याला नाही जमणार भाज्याचे नाव का ओके हो इकडं मोठा आहे हो इकडं आहे भैया तू वडून तर मला मार द्या वाटते मार माझ्या अंकोची का बाबा मस्ती करायला लागला आई हो बोंड आहे त्याच्यावर नाही काय हो देव लागल कसली मस्ती रे थोडा आहे की मोठा थोडा आहे बघा बाप रे हा मेलच किंवा काय राहते चल मारणार कशा जगतय पोटातनं पलीकडे काढत पाठीतनं आणि उकरत बसेल काय बाई असल्या कड्याकडे गावलं काय होईल आतडी आणि वर असं बघत बसेल गेलेली सावध राहायच कधी पण आणायचं मस्ती करायला लागलाय उकरायला आणली ती नव का बाबऱ्याकडे बघत बसल्या रे काय पाहिजे बाबऱ्याकडे बघत बसल्या काय करायला लागला हा ताकद वाढल्या जरा याला भैया हा आता आडवा होणार हा नाही बापऱ्या खराब झाला असतं खराब झाला
ह्याचा व्हिडिओ बघितला की बादशाचा व्हिडिओ रस्त्यावर पळवलेला आता काल तमिळनाडूला दिला त्यांनी. मग ते व्हिडिओ टाकला कशावर पळवतील माहिती का असं डांबरी आहे तिकडं तिकडं गेट टाकतात. हा शिंगाला काय डांबरीला इकडं तिकडे गेट टाकते ते पळवतील लोक. डांबरी पण कसला त्याचा एकदम चकाकतोय असा एवढा खट्ट आपली फासाटणार 100% पाय निसटू. बापरे आबास का आता राय बस सेट लांबतो बघतोय कराय कर नाही ते शिंग पुचना झाली. त्याला पाहिजे तसं ते ढीग मिळवायला झालाय की तो कर बाय हे ते जरा उकाले म्हणजे फ्रेश होतील. हा हा सारा सोड्या काय माळाला भया ओढून धर. ओके दूध काढतच नाही देते काढून. हिला किती दिवस अवकाश? हिला अजून 1 महिना लागेल. ते कर्नाटक वाला म्हणत होतं नाक्या करून द्या पत्र्या मारून द्या बाबा म्हणतो मारायचं असतं तिथं मारा आम्ही काय मारत ना बाबा म्हणतो. पायाखाली घेतय आणि मानची खाली घालतोय कुठं जात माझ्या नाव माझ्या पण कुकुरवड्या घेत. तुम्ही जाता सोडून तसं झालं सुटून गेलं तिला सगळं सोडून जाता म्हणजे ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का ना इसनीला ह्यानं डोसक्यात आरतीच झालं बाह्याचं कसर होतं का ते होतं इसनीला आणि त्यात बाह्याला म्हटलं अरे बाह्या तू मागं पाहिजेस मी पुढं पाहिजे असं म्हटलं दोघं जण मागं तसं गेलो तेवढं लाभा आणि तेव्हा काय येसन बिसून दुखत नाही पाळाच्या टायमिंगला किती पण हिसकं दे आणि ह्या काय ज्या बारके देवी आपण किती कुठं पर्यंत वाढणार. भाडाव नसाय पाहिजे होते पैदास केले 100%. याला बघा बाबा तो गांधी संकट चिक्या धरत नाही खेळतो आता का. ओके रे चिक्या ग बस लाट मारते लाडी इकडे चिक्या इकडे चिक्या नको येऊ. म्हणून तर येऊन निर्णय घेतलाय ना ब्रह्माचा आपण. कमेंट येते द्या भैया पहिला ज्याला गुलाल करून दिला दावणीला तो जिंकताय. मग विषय काय आहे तो गुलाल कुठला गेला आपण ती काय मैदान असते एवढं जावं खऱ्या मैदानात आपण ठिकाण पोचत नाही अजून कुठंच. होय तर हे निर्णय आपला बरोबरच आहे फक्त कसं आहे बाबऱ्या म्हणून तर ठेवलाय बाबऱ्याकडे आहे जरा अपेक्षा आहे आपल्याकडे म्हणजे वाटते रे अपेक्षा त्याच्याकडे स्पीड पण आहे तसं. आता ही सगळी वाय जायची कुठलं गळ्यावर राहायचं ही तर फिक्सच असणार आहे ती भाज्या हो रायबा आणि बाबऱ्या ही 3 तर फिक्सच असणार आहे काय विषयच नाही. ती एक ती घरचं झाली घरची ठेवायची रे ती पाक डावून तिकडं लागू दे. आता रायबा जायला खोड झालं देणार आहेस का तू मग वा काय कळ ना मला भाज्याची
भाजीची पाहिजे होता राय भाज्याला होय राय बसायला तेव्हा जाऊ हा चिक्या म्हणून येऊन येत नाही घेतलाय जरा समजून घ्या आम्हाला पण कारण की शेंगा उगावल्या एक दोन दोन तर एक एक सांभाळायचं जेव्हा येतंय आपली तर 5-6 येते नाही नाही ठेवायचे येईल त्यांनी काय उकरायला खाली फिरून नाही त्यामुळे बघ राहायचं शिव मोकळाच असतो याला त्याला कुठली बैल मारत नाही मी ती माग पाहिजे येऊला वाजा त्याला लागले काय रे भाई गुडघ्याला रायबाला काय लागेल होती मागच्या पायासनी कसला पाहिजे बाबा ती मॅट टाके तेवढं ते बघ की जखमा मग का मॅट पाहिजे बघ इथं पण झाले बोल ती आता काय करूया धुव्या आणि वाळल्या मॅट टाकी मॅट एक आणि 2-3 बाद झाली जखमा लागली त्याला का कशाला भात बांधता जातो नाही बांधतो ते पावसाच्या याच्यावर बांधतो हे भया वाटतंय त्या दिवशी मी खूपसून इकडं पलीकडे होय लागा भैया मॅट टाके 2-3 मॅट लागतील आणि बाबा तू बॅग इथं पाहिजे इथं इथं ही मॅक इथं पाहिजे इथं ठोकली तरी चालते इथं बघा इथं पहिलं हाय सोपसून टुके का ते दोघं आता ते उडी त्याला ते तिकडे मागत आता इष्ट लावल्यामुळे हा तर काय करतो आमचं पैसे चालू होते नाही तिथून तुम्हाला करायला फॉर्म भरायला याला काय यायला लागते ना ते बाल्या म्हणत होता ते रे ते लय होते वर्ष झाला ऐकतो कुठं होतं ना काय पहिलं होतं ना हा आज्याच होती की गोशाळा होती 100-150 गाय होत्या देशी मोकळ्या गावी गायाला आंबड्या सोड बांधल्या दाव्याने हिंदाय तरी दिवसभर आणि वासरा त्यांच्या संग मोकळी कसली होती मंदिराची गाया आणि वासरांचे पण पाहिजे कठीण बिठीण होती लाला माती खायला डॉक्टरच कडे काहीतरी घेतलं पाहिजे पोरं गांडवर गावतील होय बंगला बांधा ओके होय आता शेडच काम करायचं इथं पाडायचं इथं शेड बांधलं इथं बंगला सगळी घाणच होणार आहे अडचण मोठा अंगण आपला बंगला इकडे पाड करून तिथं बांधला का असा आणि वाला चल काय झालं नेमकं तरी काय ग किती दिवस अजून काय आहे पोटात तुझ्या ग काय आहे? काय आहे पोटात तुझ्या मुलगा का मुलगी ग राय बचे इकडं बघ इकडं काय आहे पोटात तुझ्या मुलगा का मुलगी चला काय राय बघत सवय मागे निघते लगेच बरं चला आता जायचं आहे मला खाली इथं काल रात्री 10 वाजता येऊन दारी केलेली 15 सरेसनी 15 नाही 12 सरेसनी ती दारी पोच झाली ती खाली त्यामुळे दारी करतो ना हातलं धुवून घेतो मॅट टाकतो चिक्यात चावलतो आणि आज जायचं आहे वैरणीला आणि उद्या बाबऱ्यावर ज्याचा फेर आहे तर बाबऱ्यानं तो नंदी आपला चांगला पळाला मैदान लगेच धरायचं जे पडेल ते बाबऱ्याचं भाजीचं काय बाळूमामासनं दर्शन घेऊन आलो की मग ह्याचा भाज्याचा फेरा चला बघूया आता पाणी कुठंपर्यंत गेले
रात्री पाणी लावले आम्ही 12 सर्यासनी 12. आता दारी सगळी बंद करायची. ओके चला घेतो दारी करून. आणि लाली बघा, लालीचे काय उड्या थांबणार त्या कुठे गेली आत्ताच होती हाय का. रायबाजी आहे ही कशी बघते बघा. रायबाजी आहे नवई, रायबाजी आहे इकडं आहे, ही लक्ष्मी आहे आणि ही रायबाजी आहे, ही राधाजी आहे. चला आता दारी केली रे, आता जाऊन शेडला आवरतो. काल ठिबक केल्यामुळं पाय दुखते ते माहिंदाळ. ठिबक करायचं असं का नाही, चालायला लागते, भयानक चालायला लागते. आता आज माळाला बघू, वैरण जर कॅन्सल झाली आणायची तर आज माळाला जायचं. नुसती सबलाईन तरी हातून घ्यायची आज व्यवस्थित सगळी करून. चला ह्यात गावातला ह्यात 4-5 सर्या तर आलेलो आहे शेडत. आता हे घेतो सगळं धुवून त्या कट्टकमध्ये रान घेतलं पाहिजे. आगे मांड्या भरून आले त्या दुखतोय माहिंदाळ. हे आणि देतो आधी ही घेतो धुवून तिकडं. कशाला वैरण हा दिलेस का नाही? कुठली ऑफर? हा हा नाही बाबा, हे असं अपेक्षा येते त्यांच्या. नाही नादपुरा करतील खरं ते, नादपुरा करतील खरं ते. आवड आहे म्हणून त्यांनी सांभाळलंय ते, नाद आहे म्हणून सांभाळलंय त्यांनी. पण जिंकू दे हरू दे त्याने काही टेन्शन येत नाही. आम्ही आधीच म्हणत होता दावणीला एखादा असावं डेराकाला तरी वास, मग त्या ह्यानंच चालते ती बहुतेक. त्यात प्रयत्न म्हटले ते आता सुलतान गँग की आता आज किती तारीख आहे? आज तारीख आहे 8. 12 तारखेपासून आठवड्यात 2-2 मैदान खेळणार म्हणतात सुलतानचं. 12 तारखेपासून अरे कुठं पण पडू दे मैदान म्हणतात, कुठं पण. कारण त्यांनी आत्ताच म्हणजे नियोजन पण केलं, वायदे पण काढले ठिकाणी मिळून 20-20 नाही काय काल परवा दिवशी विषय चालू होता त्यांचा. 50,000 रुपये तिघं 1.5 लाख रुपये काढणार आहेत सेपरेट. आणि म्हणले ते आठवड्यात 2-2 मैदान सुलतान खेळायचे आता बस. म्हणजे लय मनाव घेतले त्यांनी. नाही सुलतान पळायला लागली रे चांगली, म्हणून ते आता हे करायला लागली. म्हणजे वायदे घातल्याशिवाय काय उजेडात येणार नाही. 1 नंबर म्हटलं निर्णय आहे तुमचा. चला आपण आपल्या कामाला लागावं. मग ते आता वायदू म्हणले आपण जायचं त्यांचं बघायला मैदान. तर इथली सगळी साफसफाई केल्या, मस्तपैकी धुवून काढले. मॅट इथं वाळे ठेवलीत. आता ही वाळलं एक तासाभरात सगळं सोकतंय. सोकली की मॅट पण सोकते, मॅट सोकली की मॅट हातरायचं. गाय आता संध्याकाळी गाय आत घ्यायच्या. आणि आता इकडं चालू केलं सेशन 2. आता इथं पाणी मारून ठेवलं जरा, म्हणजे शेण असते जरा मऊ पडलं की मग खराट्यानं धुवून काढायचं मस्त. म्हणजे खराट्यानं घासायचं भरा आणि धुवून घ्यायचं. आणि बाहेर सीटला म्हणलं की बाहेरचं आवर बाहेरांचं घेतलं आवडतो. माळाला जायचं, माळाचा हत्ती घास काढतो. आज वैरण कॅन्सल आणायला जायची की आज अंग पण दुखतंय. माळाचं आवडतो जातो आपलं. चल चलो
तर आता इथली साफसफाई झाली सगळी, ओकेच कार्यक्रम झाला. आता इथलं पण बाजेचं आवरून घेतले सगळं, टकाटक्कामध्ये काम केलं बाजेचं बघू शकताय. आणि लागलं का मला आता इथलं जी भांगार गोळा झाली ती सगळं भांगारामध्ये काढतो मला साहित्य सगळी. रायबाला इथं बांधला, इथं गादी केली बघा रायबाला. आता दिवसभर रायबा इथं असणार म्हणून हे सगळं काढून घेतो इथला पसारा. ही सगळी गँग इथं बाजा, ब्रह्मा, बाबऱ्या, इकडं भद्रा, बारक, चिक्या, राधाजी आहे, रायबाजी आहे आणि लालीजी आहे, लक्ष्मी. भैया शेठ आपण झालो निर्दास. आता निर्दास्त झालो आपण. कसं घाल होय. राखण्या कसा आहे, कसा बसला राखण्याला बसायला टाकले निवांत. दिवसभर असा बसला की आपण बिंदा झालो. कसा बघत बसला की डॉक्टर बोलवायला लागले. नाही तेव्हा मग तो येऊ सगळा पसारा सोडून येत नसतो मी, त्याच्यावर जबाबदारी येऊ सगळी डॉक्टर. ते रायबा शेठ, चिक्याचं म्हणतोय ही सगळी सगळ्यांच्यावर लक्ष आहे साहेबांचं. ए चिक्या राखणे येऊ 7-8 जणांचा राखणे. ए रायबा पण लाडाचा आहे बाळा. चिक्या मार खाची. चला जाऊया आता. निघालो मी बाळाला वैरण आणायला. तर चिकू शेटला आम्ही बांधलं इथं, कारण की आम्ही येतो वैरण घेऊन. तोपर्यंत चिकू शेट राखण करणार. हा ना चिक्या पिल्या राखण करणार का नाही? तो बोलून बाळा राखण करायची काय, त्याला पाणी ठेवायचं तर पाणी भांडच नाही. इथं थांबा आलो लगेच तासाभरात. बाई अशी. तर आम्ही निघाले आता माळाला. न्यायचं तर पिकअप तर कॅन्सल करून घेतला बारका ट्रॅक्टर. तर आज उद्याच्या वैरण आली. आता उद्या जायचं मका आणायला. गणपती विसर्जन झालेत. हो उद्या फेरा नाही मंगळवार उद्या. ब्रह्मा, रायबा, बाबऱ्या आणि बारक्या ट्रॅक्टरवर असं येतं बघा बसायला. चलो वाही टू वैरण. बार वाटते का छोटी आपलं बारक.
मला फक्त ट्रॅक्टर हा एकार लागली की माझ्या अंगावर तू काढता ते ट्रॅक्टर एकार लागली वाटतं पलटी होते का काय शिद्ध तुम्ही गणपती विसर्जन करायला पाहिजे हो नाही बरोबर तिकंड आज बोलावून घेऊन नाही का नसतं जोड मग चला तर आपण आलेलो आहे माळाला आणि आपण कालच्या व्हिडिओत परवाच्या व्हिडिओत बघितलं खाल तिकडचं ते बघ ते काल आम्ही पूर्ण केलंय आता टार्गेट 2 माळ मग टार्गेट 3 वस्तीजवळ माळाला तरी थोडंच आहे ह्यांदा टिबक नाही तर बाबा त्या सगळ्या या तळाला टिबक करायला लागायचं रोडपुडीला जे या तळाला सगळ्या आता तुम्ही वाटकऱ्यांच्याकडे सोपवलं तुमचं तुम्ही करायचं हो का अमोल थोडे बघायचं आज पाण्यावर आली चक्क इथे एक विहीर आहे आपली एक पुढे विहीर आहे आणि एक भावनीच्या पाठीमाग आहे अशा 3 विहीर आहेत याला कामा बोललेलं आज तेच की मान्याला पाय पात्र राहिला 450 रुपयाला मुक्ती ह्याला पाठ किती घालायला लागतील होय तिथं फेऱ्या दिवशी चालू आहे आणि ह्यात ठिबक करणार आहे बघा आता आम्ही ह्यात ठिबक ह्यात पायपा हातरून ह्या पायपा पुरणार आणि इकडे ह्या पायपा ह्या हातरायच्या इकडे सगळ्या ह्या राहणार हे असं इथंपर्यंत आहे ह्या 2-3 दिवस तरी घुमणार आणि ही इकडे इथंपर्यंत इकडे मोठा ऊस इकडे पाणी लावली ही असं 3 साऱ्या इकडे ऊस आहे वर इकडे ऊस आहे त्या टावरच्या रानाच्या पलीकडे ऊस आहे आणि इकडे भावण्याच्या पाठीमागे पण रान आहे आणि तिकडे पण रान आहे चला महत्वाचं ह्यात ठिबक आहे ही झाली मग अंदर ठिबक आता आलो आम्ही वैरण याला कुठलं सगळी परिस्थिती म्हणून पळायचं नाही स्पीड नाही अजिबात या दिवशी ते आपलं वड आपलं व्यायाम व्हावा म्हणून आपलं होय तो बघितलं तर काय तरी तालुका गावात न्याला आम्ही वरच्या रानात मग राहिले 2% फक्त चार्जिंग ह्यात लागण आहे ह्यात कोबी केलाय बघा आणि ह्यात ठिबक करायचं आपल्याला आणि हा पाणी कुठलं खाली आलं रे ते लिकेज आहे ठीक आहे आणि तिकंड आणि हिकंड सबलाईन टाकायची त्यामुळे जरा इथं याप आहे बाकी काय नाही कोबी लागणीत कोबी केलाय काय करतोयस काढा लागलायची दर हा हे 50 रुपयाला 100 रुपयाला एक आई गे नाद करते काय आमल्या पुण्यात नाही मुंबईत हे कर फ्लॅट एक बुकिंग करून यायचा 100 रुपयाला कोबी ॲडव्हान्स देऊन यायचा जातो वर नाही तर आंतरपिकामुळे मार बसला उसाला नाही पाऊसच पडलेली फुटवायला लागलाय की त्याला बघ खाली फुटवा कसं घालून यायला लागला होय नात करते काय त्याला राहते पूर्ण मग मागायच्या हा लावणारा टॅमोटो आणि लावली किला का आणि टॅमोटो लावून गाडी आपली असणार आहे मी घेऊन जाणार एकटाच घेऊन जाणार एकटाच पावते घेऊन येणार